हे बघा पिशवीपेक्षा मोठं आहे. हे बघा किती मस्त याला चटणी, आपण याच्यावरती चटणी आपण टाकली आहे. माझ्याकडे शब्द नाही आहे, म्हणजे फेकलं फेकलं हा बरोबर. हा हे सगळे, अरे बापरे 4 आलेत. आई शपथ आई शपथ आई शपथ. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आज परत आपण आलोय डॅमवर आणि आज परत डॅमचं पाणी बंद केलंय आणि ह्यावेळेस आहे ना पाण्याचा जो फ्लो होता ना तो खूप जास्त होता. तो होपफुली ह्यावेळेस जरा जास्त मासे पडले असतील. डॅमचे ना गेट्स बंद केले आणि पाणी बंद झालंय. आता या टबमधनं पाणी कमी होतंय बघा, इकडे खाली टबमधनं पाणी कमी होईल आणि त्या टबमधले मासे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आणि पाणी इकडनं असं वाहून त्या पुलावर ना त्या इकडे जात आहे बघा. आणि इकडे ऑलरेडी लोकांनी जाळी लावायला सुरुवात केली आहे. झिंगा केवढं मोठं त्याच्यात. झिंगे जे वाहून येतं ना ते झिंगे पकडले जाळीने यांनी. केवढी साईज आहे झिंग्याची रे. पडतायत का? ये लवकर चल. हैया पडताय तिकडं. हा ना, पडले का? एखादा पकडला तुम्ही? पकडला एखादा? पकडला ना? रहू पकडला होता का? रहू मासा पकडला होता यांनी. केवढा होता? बारीक होता का? हा सवय नसेल त्याला. यार एवढं पाण्यातून आपण हे केलं तरी याला मध्ये ठेम आला तो गेला. हा हे बघ न्यायच्या आतमध्ये. फायनली गेटचं जे पाणी आहे ते पूर्णपणे बंद झालंय. काय रे, एक एक होत राहतं ना आता. काय मळवा? मळवा मिळालाय. मळवा मिळालाय बघा. हो, ती दोरी लांबपर्यंत पाहिजे, याच्यावर आपण नाही का गोल गोल फिरलो असतो. बरंच आहे. किती वेळ लागेल तरी? अर्धा तास, अर्धा एक तास लागेल अजून मोकळं व्हायला. बरंच आहे ना. फायनली धरणाचं पाणी पूर्णपणे कमी झालंय. ह्या टबमधनं इथनं पाणी बाहेर निघतात. आता हा फोर्स सुद्धा कमी झालाय. वरती चढतील. इकडे दोरी बघा, ह्या दोरीने वरती चढतील. ऑलरेडी काही लोक गेलेत वरती. इकडनं अजूनही थोडं फोर्समध्ये निघतंय पाणी टबमधलं. थोडं आणखीन अर्धा एक तास लागेल मला वाटतं. मिळाले की नाही? कुठे? हा बापरे, काय ते कटले आहेत का? सिल्वर आहे. हे बघा, हे मासे बरेच मोठे कसे पडलेत बघा. वो हे तिकडे चाललेत. आला वाटतं.
हा 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 आलाय हे काय आलाय बापरे काय रे सिल्वर आहे का सिल्वर बापरे हे सगळे मासे ना इथनं पडून आलेत बरं का ते बंद झालंय मासा बघा ना एवढा मोठा आहे की तो बसतच नाही त्या पिशवीमध्ये कसं बसा बसवलं यांनी ते बघा पिशवीपेक्षा मोठं आहे ओ चालताना ना इथनं एकदम सांभाळून चालावं लागेल हे सगळं आहे ना हे सगळं घसरतंय बघा हे घसरतंय फुल एक्साइटमेंट आहे इकडे हे चाललंय बघा मासे तिकडे त्याच साईडला गेले आता जाऊ तुम्हाला दाखले फेकलं वो हा बरोबर हा 2 आलेत बघा ओ हे सगळे अरे बापरे 4 आलेत आई शपथ अरे 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 पळाला बघा एक पळाला आहेत ना 2-3 खतरनाक पळाला मासे इतके मोठे ना फाडून जात आहेत हा पकडला अरे रे काय रे सिल्वरच आहे ना हा सिल्वर यावेळेस सगळे सिल्वर आहे इकडे बघा अरे बापरे यावेळेस सगळे सिल्वरच पडलेत इकडे बघा यांची धावपळ चालू आहे मासे पकडायची मासे इतके मोठे की त्या याच्यामध्ये बसत नाही पिशवीमध्ये खतरनाक इकडे बघा मासा आवरत नाही त्यांना हा तर इकडनं पण आहे यांच्याकडे एक आहे इकडे हे 2 घेऊन आलेत एवढे मोठे की त्यांना आवरत पण नाही आहे हे क्रेट आणायला सुरुवात केली यांनी क्रेट आणायला लागलेत आणखीन एक आहे बघा काय रोवे वाटतं हा हे बघा सिल्वरच आहे दोन्ही सिल्वर आहेत त्यांची तोंड फुटलीत बघा ना पडल्यामुळे किंवा ते लार्ज माउथ आहे म्हणून त्यांची तोंड इतकी इझिली दिसत आहेत वा कसे पळत आहे सिल्वर आहेत यावेळेस सगळे सिल्वरच आहेत वो पकडले बघ हे काय पकडले दिसतंय ना क्लिअर दिसतंय जाळीमध्ये इथं पळतोय बघ हे पकडला एक लहान कटला पण मिळालाय तो पण एक सिल्वरच आहे हा कटला आहे बघा एकच कटला मिळाला आहे बाकी सगळे जे ते सिल्वर आहेत हे इकडे हा सिल्वर आणलाय हा ह्यावेळेस सिल्वरच मिळालं नाही जास्त आले बघा मासे आले हे आले जम्बो साईज आहे बापरे साईज आहे का मश्करी आहे काय कोळंबी पण मिळाली आहे अरे मासा बघा ना एवढा मोठा हँडल होत नाही ठीक आहे कॅरेट मध्ये भरतं ते घे लवकर जवळ जा बघा साईज बघा कशी आहे सिल्वर हा तिसरा सिल्वर आलाय बघा मोठा काय काय पण जाईल बरं का हो जाईन खाली बांधायला पुढं काढणार मग थांब ना कॅरी आली नाही कॅरीला बांधून कॅरी तिथपर्यंत जाणार आहे त्याच्या पुढं नाही येऊ शकत कॅरी
अरे का चालू आहे कॅमेरा ते जातच नाही. लय मार खाते. चालू मासे बघा किती आहेत बापरे साईज बघा खतरनाक अरे 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 हा साईज बघा सिल्वर मासे आणि यांना मार पण लागला वरतून पडले ना त्यामुळे मार पण लागलाय ओके मासे एवढे मोठे मोठे की टब मध्ये पण बसत नाहीये ते बघा उचलायला पण अवघड जाते साईज बघा केवढी साईज एकदम मासे बघा किती आहे जबरदस्त बापरे गाडी धुता की नाही रे केवढा वास येतो गाडीचा गाडी आता शेडवर कुकिंग प्रणवच्या घरी करणार आहे आज आपण कारण की बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे आणि आज कुकिंगला आपल्याला मदत करणार आहे प्रणव पूर्व तयारी त्रास देईल म्हणून तिला आधीच बांधून ठेवतोय हे बघा हा कटला मासा आपण घेतलाय त्यातला सर्वात लहान मासा जो होता ना तो घेतलाय आपण कारण की सध्या श्रावण सुरू आहे तर आपल्यासोबत खाणारे पण फार कमी आहे प्रणवला तर तुम्ही ओळखतच असाल PM ब्लॉग्स इथे तुम्हाला त्याच्या चॅनलचं नाव दिसत असेल प्लीज एकदा चेक करा आणि त्याचे व्हिडिओज आवडले तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा हे कटल्याचे ना आपण बारीक बारीक पीसेस करणार आहेत खूपच आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहे जोपर्यंत मासा कट होतो ना तोपर्यंत आपण पाणी उकळून घेऊया हे बघा अशा प्रकारे रॅन्डमली असे पीसेस कट केलेत लहान मोठे असं काही नाही की बारीकच पाहिजे मोठेच पाहिजे हे बघा पाणी मस्तपैकी गरम झालंय तर आता हे मासे याच्यावर स्टीम करूया त्यासाठी चाळण ठेवली बघा आधी जे हे लहान पीसेस आहेत ना हे वाफून घेऊया सर्वात आधी ना लिंबू पिळून घेऊया एक अर्धा लिंबू पिळला बघा म्हणजे पूर्ण माशांसाठी एक लिंबू आहे हळद मीठ मिक्स करून घ्या आधी हे पाणी मस्त उकळायला लागलंय आणि वाफ पण निघायला लागली आहे आधी चाळणीला ना थोडं तेल लावून घेऊया नाही तर मासे चिटकतील आता एक एक करून हे पीसेस याच्यावर ठेवूया स्टीम व्हायला हे बघा अशा प्रकारे सगळे पीसेस आपण ह्या चाळणीवर ठेवून घेतलेत आणि आता हे स्टीम होण्यासाठी मस्तपैकी झाकून ठेवूया मासे जे आहेत ना ते थोडेसे असे कच्चे स्टीम करायचे आहेत आपल्याला थोडेसे पूर्ण शिजवायचे नाही आहेत ते आपल्याला कारण की ते नंतर आपण तळणार सुद्धा आहे पण एकदम पण नाही वाफवायचे जरा चेक करूया झालेत वाटतं ना बऱ्यापैकी वाफवलेत हे काढून घेऊया पीस काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे पीसेस काढून घेतलेत पीसेस लहान असल्यामुळे ना ते लवकर वाफवले गेलेत अशा प्रकारे सगळे पीसेस काढून घेतले साईडला परत थोडंसं तेल लावून घेऊया आता राहिलेले पीसेस पण स्टीम करून घेऊया यांना पण हळद मीठ आणि लिंबू लावलंय हे बघा अशा प्रकारे सगळे मोठे पीसेस जे आहेत ना ते बरोबर ह्या चाळणीमध्ये ठेवलेत हे पण झाकून वाफून घेऊया हे बघा हे पीसेस जे वाफून घेतलेत ना आपण आता यातनं काटे वेगळे करूया हे बघा अशा प्रकारे मासा मोठा असल्यामुळे ना काटे कमी असतात तर शक्यतो मोठाच मासा घ्या म्हणजे मोठे मोठे काटे इझिली तुम्हाला सेपरेट करता येईल हे बघा कसे इझिली काटे निघतात हे बघा अशा प्रकारे हे सगळे ना काटे काढून घेतले त्यातले हे बघा हे मासे पण झालेत मोठे पीसेस जे होते ते पण काढून घेऊया थोड्याशा मिरच्या आणि कोथिंबीर चॉप करून घेऊया म्हणजे एकदम बारीक नाही करायच्यात आपल्याला हे मिरची आणि कोथिंबीरचा सुगंध एक नंबर येतोय याच्यामध्ये ना आता ही चॉप केलेली कोथिंबीर आणि मिरची घातली बघा ओवा घेऊया हे बघा अशा प्रकारे चोळून ओवा याच्यामध्ये घातलाय थोडंसं मीठ घालूया थोडं मीठ कमी पडलंय थोडीशी लाल मिरची बेसन पीठ घालूया याच्यामध्ये जसं लागेल तसं भजी जसे करतात ना तसंच सेम करायचं आहे अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्या कढई ठेवली बघा गरम करायला तेल घेऊया तेल जरा जास्त लागणार आहे कारण की डीप फ्राय करायचं आहे हे बघा याचे वडे बनवताना बोटांना असं थोडंसं तेल लावायचं म्हणजे ते बोटांना चिटकत नाही आणि वडे पण मस्त बनतात गोल गोल आणि अशा प्रकारे अलगद सोडायचे अशा प्रकारे हे ना वडे फ्राय होत आहेत हे बघा कसे ब्राऊन होत आहेत मस्त ब्राऊन झालेत थोड्या वेळ आणखीन फ्राय होऊन देऊया ब्राऊन झालेत काढून घेऊया जास्त फ्राय करायची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी स्टीम्ड आहेत वाह काय दिसत आहेत जबरदस्त
एक नंबर. आवाज कसा आहे, तर क्रिस्पी झाले ते एकदम. हे बघा, हे वडे कसे मस्तपैकी ब्राऊन झालेत. अजून थोड्या वेळ यांना फ्राय होऊन देऊया, म्हणजे ते आतपर्यंत शिजतील. हे बघा किती मस्त तयार झालेत हे वडे. थोडा वेळ आणखीन फ्राय होऊन देऊया. हे बघा, हे मस्तपैकी तयार झालेत. एक नंबर. रंग बघा किती भारी दिसतोय. काय गोट्या, कसं झालं? छान केलंय. छान आहे. मीठ वगैरे मस्त झाले. मस्त आलं ना? कसं झालं? छान झाले, खूप छान झाले. छान झालं. नक्की मीठ वगैरे काय व्यवस्थित सगळं. व्यवस्थित आहे? प्रणाली बघा, प्रणवची लहानी बहीण. कसं आहे? क्रिस्पी. काय की गरम गरम आपल्याला टेस्ट करायचं आहे. हे आपल्याला ना गरम गरमच खायचे, म्हणून मी लवकर टेस्ट करतोय. हे बघा एकदम क्रिस्पी झालेत ॲक्च्युली हे. हो, हे बघा काय मस्त वाफ निघते याच्यामधनं. एक नंबर. खूपच आगळीवेगळी रेसिपी आहे. पहिल्यांदाच असं काहीतरी बनवलं आहे आपण. नुसता टेस्ट करूया आपण हा वडा. वडा बोलू शकताय किंवा भजी बोलू शकताय. खूप भारी, खूप जबरदस्त, खूप भन्नाट आहे. असं काहीतरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. म्हणजे हे नुसतं मी ट्राय करतोय तरी इतकं भारी लागतंय. आणि ह्या गोष्टी ना गरमागरम खाण्यामध्येच मजा आहे. गार होस तर थांबू नका. मेयोनीज सोबत ट्राय करूया. हे बघा मेयोनीज. हे मस्त क्रिस्पी वडा आहे आणि त्याच्यावर असं मस्त मेयोनीज घ्या. गरम गरम आहे. जरा म्हणजे मोठा घास घेताना सावध राहा. खूप म्हणजे खूप अफलातून, खूपच जबरदस्त आहे. एखादा छोटासा काटा राहू शकतोय. आणखीन थोडंसं मेयोनीज. खूप जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मेयोनीज आणि हा वडा. मच्छी वडा टॅमरिन डेट चटणीसोबत. ही माझी फेवरेट झाली चटणी, टॅमरिन डेट चटणी. हे बघा किती मस्त याला चटणी आपण याच्यावरती चटणी आपण टाकली आहे. माझ्याकडे शब्द नाही आहे. म्हणजे टॅमरिन डेट चटणीसोबत इतकं भारी लागतं ना, इतकं भारी लागतं आहे. खूप जबरदस्त. आणि त्यात इतकं गरम आहे तरी कंट्रोल होत नाही. एकदा तोंडामध्ये टाकलं ना तुम्ही, टेम्पटेशन लवकर लवकर चावून लवकर गिळावं आणि दुसरा घास पटकन खावा असं टेम्पटेशन येतं आहे. राहत नाही. मी आणखीन एक वडा खातोय टॅमरिन चटणीसोबत. टॅमरिन चटणीचं आणि याचं कॉम्बिनेशन आहे ना खूप जबरदस्त आहे. म्हणजे माझी तर खूप इच्छा आहे की हा पूर्णच्या पूर्ण वडा असं तोंडात टाकावा, पण गरम इतका आहे ना की चटका बसेल. आणि खूप क्रिस्पी आहे. हे बघा कसं मस्त तुटतो सुद्धा आहे. हे बघा वाफ निघते याच्यावरनं, तुम्हाला कळेल किती गरम गरम आहे हा. खूप म्हणजे खूपच जबरदस्त अफलातून आहे. तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. फक्त मासा कट करताना तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतोय. आणि मी नुसता रिव्ह्यू देण्यापेक्षा ना तुम्ही जर ट्राय केला ना तर तुम्हाला त्याची खरी टेस्ट कळेल. हा ना थोडासा गार झाला. आपण आता 2 ऑलरेडी टेस्ट केलेत ना, तर हा थोडा गार आहे. म्हणजे गरमच आहे पण तेवढा गरम नाही आहे. तर आपण काय करूया की कॉकटेल करूया मस्तपैकी याला ना असं हे टॅमरिन चटणी लावूया आधी. त्याच्यावरच मेयोनीज सुद्धा टाकूया. मच्छी वडा विथ टॅमरिन चटणी, टॅमरिन डेट चटणी अँड मेयोनीज. तोडणं ही अफलातून रेसिपी आहे. एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे प्रोटीनचं. बेसनमध्ये पण प्रोटीन असतं, माशामध्ये तर ऑफकोर्स प्रोटीन असतंच. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. अशा प्रकारे हे पीसेस आहेत ना ह्या चाळणीवर ठेवले आहेत. हे हळद मीठ न लावताच आम्ही ठेवलं याच्यावर.